आणि मित्रांनो हे गीत ऐकल्यानंतर सुनीलजी नमस्कार. हे गीत ऐकल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की आपल्याला काय काम करायचंय, कसं काम करायचंय, काय बदल करायचे. बस एखाद्याला हे गीत पाठवून द्यायचंय. मुश्किल से ना घबराते हैं, ठान लिया जो कर जाते हैं, हम बनेंगे दुनिया से न्यारे। हम हैं सेहत के सितारे, हम हैं आरसीएम सितारे, हम हैं सेहत के 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 सितारे। लेते हैं हम जिम्मेदारी, नहीं रहेगी बीमारी, आदतें अपनाएंगे जो सेहत लौटाए सारी, बन जाएंगे सबके प्यारे। हम हैं सेहत के सितारे, हम हैं आरसीएम सितारे, हम हैं सेहत के सितारे, हम हैं सेहत के सितारे। भोजन अपना सही करेंगे, कसरत भी हम रोज करेंगे, सीड्स को अपना करके जीवन शैली सही करेंगे, पालन करेंगे सेहत के नियम सारे। हम हैं सेहत के सितारे, हम हैं आरसीएम सितारे, हम हैं सेहत के सितारे, हम हैं सेहत के सितारे। घर घर में फैली बीमारी, परेशान है दुनिया सारी, आरसीएम ने ठाना है स्वस्थ भारत हमको बनाना है, बदलेंगे दुनिया के नजारे। हम हैं सेहत के सितारे, हम हैं आरसीएम सितारे, हम हैं सेहत के सितारे, हम हैं सेहत के सितारे। हे गीत ऐकलं की आपल्या लक्षात येते की आपल्याला काय काम करायचंय, कसं काम करायचंय. आणि मित्रांनो आपण तुम्ही सगळेजण इथं आहात. आपण सगळेजण ते काम करत आहोत. बऱ्याच जणांना असं वाटतंय की दर रविवारी वेगवेगळ्या मीटिंग, गामा ओरिजिनॉलची माहिती घ्यायची, हरिसंजीवनीची माहिती घ्यायची, न्यूट्रिचारची माहिती घ्यायची, सिस्टीमची माहिती घ्यायची, सकाळी गुरुकुल करायचंय. हे सगळं केल्यानं काय होईल? तर या सिस्टम मध्ये येतात खूप लोक, टिकतात त्यापैकी काही. कशामुळे होत असं? कारण की ज्याला कोणाला सक्सेस पाहिजे असतो, ज्याला कोणाला काय म्हणतो आपण त्याला जी गोष्ट हवी ती हवी असलेली गोष्ट पाहिजे असते ना, तर त्यासाठी काही गोष्टी लागतात. मी मोहन ढवळे शिक्षक आहे जिल्हा परिषद जालनामध्ये मागच्या 23-24 वर्षापासून, आणि मागच्या 12 वर्षापासून या न्यूट्रिचार सोबत काम करत आहे. तर मला जे लक्षात आलं, 12 वर्ष झाली मला पूर्ण न्यूट्रिचार सोबत काम करत असताना, पार्ट टाइम काम रविवारी शनिवारी जसा वेळ मिळेल तसं काम करत राहिलो. तर मला लक्षात आलं की आपण इथं का टिकलो, कशामुळे आपण हे सगळं काम करू शकलो. तर हे मला लक्षात यायला थोडा उशीर झाला. मित्राने एक पुस्तक दिलं, सुचवलं. आमचे मित्र आहेत कानपुडे सर, पांडव सराचे पण मित्र आहेत, सुरेशजीचे पण मित्र आहेत, राजेंद्र जाधव सर दिसत आहेत त्यांचे पण मित्र आहेत. आम्ही एकाच तालुक्यामध्ये हे काम करत असल्यामुळे त्यांनी मला एक पुस्तक सुचवलं. मग पुस्तक घेतलं, हे संकल्प शक्ती. ते वाचक आहेत, म्हणजे आम्ही 22-25 वर्षापासून एकमेकाला पुस्तक घेऊन वाचत आहोत.
त्यांनी पुस्तक सुचवलं, मी घेतलं संकल्प शक्ती. यामध्ये लक्षात आलं की तुम्हाला जर जीवनामध्ये काही चांगलं व्हायचं असेल, सक्सेस व्हायचं असेल, तर त्यामध्ये काही गोष्टी तुमच्याकडे पाहिजेत. पहिली गोष्ट की तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये जर पुढे जायचं असेल, तर तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, हे अर्ध पुस्तक वाचल्यानंतर मग कळतंय काय तर त्यामध्ये की सगळ्यात तुम्हाला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट पाहिजे. म्हणजे मराठीमध्ये रुची पाहिजे. रुची जरा अवघड शब्द वाटतो ना, इंटरेस्ट जरा सोपा शब्द वाटतो. तर तुम्हाला त्यामध्ये इंटरेस्ट पाहिजे. पहिली गोष्ट जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर तुम्हाला ज्या गोष्टीत सक्सेस व्हायचं त्यामध्ये इंटरेस्ट पाहिजे. 100% जिथं जी इतकी मंडळी आहेत, त्या सगळ्यांना या गोष्टीत इंटरेस्ट आहे म्हणून ते इथे येतात. नाहीतर ते झोपलेले असते, दुसरं काही काम करत असते, रविवारी म्हणले असते. काही जण तर संतोषी म्हणतात आज संडे आहे. है की नाही? आज संडे नाही, आज संडे आहे म्हणे का रिलॅक्स. तर इंटरेस्टेड म्हणून इच्छित आपण. मग पहिली गोष्ट आपण पूर्ण करतो सक्सेस होण्यासाठीची, ही इंटरेस्ट आहे. त्या अँजेला डकवर्थ नावाच्या आपल्या नवीन मैत्रीण झाल्या. है की नाही? ज्याच्यासोबत आपण बोलतो त्या मैत्रीण, मित्र मैत्रीणच आपले सगळे. तर या म्हणतात की पहिले तुम्हाला इंटरेस्ट पाहिजे त्या गोष्टीमध्ये. तर अभिनंदन, तुमच्या सगळ्याचं अभिनंदन. तुम्ही सेहत के सितारे बनण्यासाठी, सक्सेस बनण्यासाठी पात्र आहात. कारण की तुम्हाला यामध्ये इंटरेस्ट आहे. इंटरेस्ट नसलेल्या गोष्टीमध्ये आपण जास्त दिवस टिकू शकत नाहीत. इंटरेस्टेड म्हणून तुम्ही ते. दुसरं ते सांगतात की जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर तुम्हाला पाहिजे लगातार अभ्यास. काय ते की दुसरं काय पाहिजे? लगातार अभ्यास. तुम्ही सतत अभ्यास त्या गोष्टीमधला. ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला सक्सेस मिळवायचंय तिथं तुम्हाला लगातार अभ्यास करावाच लागेल. हे मी नाही सांगत, या लेखिका सांगतात. लगातार अभ्यास. म्हणून बऱ्याच जणांना वाटत असेल ना की दर रविवारी, दर नेहमी ट्रेनिंग का? तर ते सक्सेस होण्याचं रहस्य आहे. लगातार अभ्यास. आणि तिसरं त्यांनी सांगितलं की तुम्हाला जर पाहिजे सक्सेस पाहिजे असेल तर तिसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे उद्देश. तुम्ही ज्यासाठी काम कर, काय उद्देश आहे तुमचा? इतकं काम करायला त्याचा उद्देश काय आहे? आपला उद्देश तिथे ठरवलेत अगोदरपासूनच. आपले उद्देश काय? तर उद्देश पाहिजे तुम्हाला. तर मित्रांनो, रुची, इंटरेस्ट, अभ्यास, उद्देश, उम्मीद, त्यानंतर पाहिजे की तुम्ही ज्या क्षेत्रात काम करतात तर तिथं सक्सेस व्हायची काही उम्मीद आहे की नाही तुमची? आहे की नाही? उम्मीद पे दुनिया कायम आहे. आणि डेफिनेटली आपल्या सगळ्याकडे उम्मीद आहे, उमेद आहे. यस, आम्हाला हे काम करायचंय आणि आम्ही या सगळ्या कामामध्ये सक्सेस होऊ. ज्यांना उमेद नसती, आशा नसती, ते लोक सगळ्याच गोष्टीतून हळूहळू बाहेर व्हायला लागतात. एखादा व्यक्ती युपीएससी करत असेल, एखादा मुलगा मुलगी, तो 2 प्रयत्न, 3 प्रयत्न, 4 प्रयत्न यासाठी करतो, त्याला उम्मीद राहते शेवटी. हिंदीमध्ये म्हणते उम्मीदला उम्मीद शब्द माझ्याकडे जसा तसा येईल. तर त्याला उम्मीद राहते की यस, और उम्मीद पे दुनिया कायम है, असं हिंदीत म्हणतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्यात आहेत म्हणून आपण इथे आहोत. आणि यामध्ये जे नंबर 2 ची गोष्ट आहे की अभ्यास, सतत अभ्यास करणं. अभ्यास करणं म्हणजे केवळ पुस्तक वाचणं नाही. अभ्यास करणं म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये जर एखादा धावण्याचा सराव करत असेल, तो धावण्याचा अभ्यास करतोय. आपल्यामध्ये आपण लोकांना भेटतोय, समजून सांगतोय, सिस्टीम समजून सांगतोय, प्रोडक्ट समजून सांगतोय, हा अभ्यासच आहे. आणि त्या अभ्यासामध्ये आपण सगळेजण सोबत आहोत. सगळेजण अभ्यासामध्ये सोबत आहोत. त्यामध्ये अभ्यासामध्ये आपल्याला जे लोकांना सांगायचं आहे, तर त्यामध्ये सांगायचं आहे आपल्याला स्वास्थ्य समजून सांगायचं आहे. आणि सर्वात यासाठीची बेसिक गोष्ट आहे की एखाद्याला स्वास्थ्य समजून सांगायचं असेल तर आपण स्वतः स्वस्थ राहिलं पाहिजे. यामध्ये किती मोठा फायदा आहे की आपण स्वतः स्वस्थ राहू, लोकांना समजून सांगू, त्यातून आपल्या सगळ्या गोष्टी मिळतील. आणि आपल्या सगळ्याला स्वस्थ राहण्यासाठी काही गोष्टी आपल्याला पाळाव्या लागतील, ज्या गीतामध्ये होत्या की तुम्हाला जर स्वस्थ राहायचं असेल तर तुम्हाला ह्या ह्या गोष्टी पाळाव्या लागतील. सुनीलजीच्या पाठीमागे तुम्हाला पोस्टर दिसत आहे की नाही? सीड्स, सबसे पहिले सेहत, सेहत का जश. तर हे जे तुम्हाला पाळायचे ना, यासाठी तुम्हाला जी सिस्टम दिली आपल्याला यामध्ये की तुम्हाला जर स्वस्थ राहायचं असेल तर तुम्हाला काही नियम पाळावे लागतील. ते नियम तुम्ही पाळताल तर तुम्ही स्वस्थ राहताल. आणि अतिशय सोपे नियम आहेत जे प्रत्येकाला पाळावेच लागतील. आपल्यापैकी बरेच जण पाळत आहेत आणि पाळल्यानंतर त्याचे रिझल्ट दिसतील. आणि त्यामधला पहिला नियम आहे, आपल्याला सीड्स फॉलो करावा लागेल. जर तुम्हाला आपल्याला ज्यावेळेस ही गोष्ट नवीन कुटुंबाला, मी व्यक्तीला नाही म्हणत,
कुटुंबाला समजून सांगायचे, त्यावेळेस याच्या इतकी सोपी आणि सरळ गोष्ट कुठली नाही. कुठल्याही कुटुंबामध्ये तुम्ही सांगा, तुम्हाला जर निरोगी राहायचं असेल ना ताई, तर एकदम सोपं आहे की तुम्ही सीड्स वापरा. आता म्हणजे कुठले सीड्स वापरायचे? हे सीड्स जोपर्यंत आपण चांगल्या प्रकारे सांगू शकत नाहीत, तोपर्यंत RCM चे प्रॉडक्ट सुद्धा सलग घेतल्या जाणार नाहीत. सीड्स आपण आपल्या जीवनामध्ये उतरूयात. बिलकुल. आणि यामध्ये काही तोटा आहे का संदीपजी? हे सीड्स जीवनामध्ये वापरले काही तोटा आहे का बाबा? काहीच तोटा नाही त्याचा. बरं, याला पैसे लागतात खूप सारे, असं काही आहे का? याला नाही पैसे सगळं फुकटच आहे सगळं. हा, फुकट आहे. आणि जे फुकट असतं, मोफत असतं ना, ते फार इम्पॉर्टंट असतं. त्याच्या इतकं इम्पॉर्टंट काय नसतं. ऑक्सिजन मोफत आहे, फुकट आहे ना. कोणाला पैसे घ्यायचे लागले ऑक्सिजन साठी किंवा पैसे द्या, पण तो 2 मिनिट नाही मिळू द्या की पहा, म्हणजे मोफतच गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट असते. आपल्याला मुलं मोफतच मिळाली ना, समजा आपण कोणाचे मुलं किंवा आपल्याला मुलं झाले तर किती इम्पॉर्टंट, मोफतच गोष्टी फार महत्वाच्या असतात. आणि मोफत्यात म्हणून आपलं त्यावर लक्ष नाही. सुरेशजी काय बोलतायत? तर जे काय तोटा आहे ते मेडिकलचा आहे, आपला नाही. हा, मेडिकलचा तोटा आहे. जे काही तोटा आहे मेडिकलचा, औषध कंपन्याचा. आणि तणाव, आपल्याला सगळ्या त्यातून आपण आणि आपलं कुटुंब तणाव मुक्त राहू शकते. हे फक्त याला मोफत आहे, जीवन मोफत आहे. जीवन मोफत आहे ना, आपल्याला कुठे पैसे देऊन मिळाले? रिचार्ज थोडंच मारलंय 6 महिन्याचं, वर्षाचं, 5 वर्ष, कोणी रिचार्ज थोडंच मारलंय त्याला. एखाद्या कंपनीला कोणी मारले का रिचार्ज? अर्जुनजी, रिचार्ज नाही मारलं, मोफत आहे जीवन. तेच इम्पॉर्टंट आहे. ज्या ज्या गोष्टी मोफत आहेत त्याच सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत, आणि त्याच्याकडे सगळ्यात जास्त दुर्लक्ष आहे. सगळ्यात मोफत गोष्ट झोप मोफत आहे ना हो. मोफत असलेली गोष्ट इम्पॉर्टंट आहे स्वस्थ राहण्यासाठी, आणि त्याच्याकडे दुर्लक्ष. जे तुम्हाला स्वस्थ राहायचं असेल, सीड्स फॉर्म्युला SEEDS ह्या आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या वागण्यामध्ये हे दिसायला पाहिजे. आणि कुणालाही कंपनीचे मालक आदरणीय TCG सांगतायत की प्रोडक्ट कोणाला सांगूच नका डायरेक्ट. अजिबात सांगू नका प्रोडक्ट कोणाला डायरेक्ट. त्यांना अगोदर स्वस्थ, तुम्हाला निरोगी राहायचंय का हे प्रश्न विचारा. तुम्हाला निरोगी राहायचंय का? सध्या जर तुम्हाला एखादा आजार असेल तर या आजारातून दूर राहायचंय का? आणि या आजारातून तुम्हाला दूर राहायचं असेल तर आम्ही तुम्हाला तुमच्याशी 10 मिनिटांमध्ये एकदम सोपी गोष्ट शेअर करतोय. आणि कागदावरल्या सीड्स, तुम्हाला हा सीड वापरावं लागेल. हे सीड्स फॉर्म्युला तुम्ही वापरला तर तुम्ही निरोगी राहाल. आणि हाच फॉर्म्युला आपल्याला, जसं म्हणलं की मोफत असलेली गोष्ट आहे झोप. आणि ही मोफत असलेली गोष्टच आपण त्यापासून दूर जातोय, विकत घेतोय. म्हणजे झोप न येण्याच्या गोष्टी आधी विकत घेतो, तर नंतर मग तुझा रेगच काय बिघडलं. झोप आपलं हिलर आहे, आपल्याला आतून बरे करणारी गोष्ट आहे, डिटॉक्स करणारी गोष्ट आहे, दर्द निवारक आहे. आणि ही झोप मात्र कधी पाहिजे तर झोप, परंतु क्वालिटी स्लीप. बरेच जण झोपतात कुठं? कीर्तनाला गेले झोपले, भागवताला गेले झोपले, धार्मिक कार्यक्रमात गेले झोपले. मला अगोदर लक्षात येत नव्हतं. मी ज्यावेळेस छोटा होतो, आजी सोबत वगैरे भागवताला वगैरे जायचो, मंदिरामध्ये कीर्तनाला जायचो ना, तर म्हाताऱ्या बाया वाती वळीत बसायच्या. तुम्ही पण पाहिलं असेल. तर मला कळायचं नाही, अरे बायाला किती काम आहे म्हणलं, देवाच्या दारी आल्यात तरी वाती वळायला लागल्यात, किती काम आहे. आता जसं समज यायली तसं लक्षात यायलं की त्या वाती यासाठी वळत की झोप येऊ नये तिथं. ते महाराज सांगतात झोप येते, मग ते झोपेपासून दूर व्हायचं, ते वाती वळत बसला झोप येत नाही. म्हणजे ते काम पहा, ती झोप नाही घ्यायची. झोप आपल्याला हिलिंग हार्मोन्स, जसं विज्ञान पुढे जाते, जसे नवीन आपल्याला आपल्याविषयीच माहिती होते, तेव्हा लक्षात आलंय की रात्री 9 ते पहाटे 3 पर्यंत परमेश्वर देव, आपल्या अल्लाह आपल्या शरीरामध्ये हिलिंग हार्मोन सोडत असतो. रात्री 9 ते पहाटे 3 त्यामध्ये आपलं शरीर हील होत असतं, बरं होत असतं, नैसर्गिक रित्या रिपेअरिंग सुरू असते, सर्व्हिसिंग सुरू असते.
रात्री 9 ते पहाटे 3 यामध्ये आपण आपल्या शरीराला आराम द्यायला पाहिजे. होतंय काय की बरेच जण रात्री 9 ला जेवायला बसतात आणि 9 ते 9:30 पर्यंत 9:30-10 पर्यंत चांगलं जेवण चालतंय. आता तर उन्हाळा सुरू होतोय, मग कुल्फी, आईस्क्रीम, लस्सी त्यानंतर आणि मग झोपतात 11, 11:30, 12 वाजता झोपतात. आणि कसं हिलिंग होईल? परत म्हणतात अरे रे पहिल्यासारखं काही राहिलं नाही. अहो पहिल्यासारखं राहिलं नाही. तुम्ही नैसर्गिक गोष्टी फॉलो करा. लवकर झोपा, लवकर उठा. हिलिंग हार्मोन्स सिक्रेट होतात आणि त्यामध्ये आपलं शरीर बरं व्हायला लागतंय. तुम्ही जगातलं कुठलंही औषध घ्या, जगातली कुठली थेरपी घ्या आणि तुमची रात्रीची झोप गडबड झालेली असेल तर तुम्ही निरोगी राहू शकत नाही. चिड होणाऱ्या व्यक्तीची पहिली गोष्ट असते ते म्हणजे त्याची रात्रीची झोप अपुरी झालेली असते. अपुरी झालेली असते. आणि झोप कुठं पूर्ण करतात मग ते रेल्वेत बसले की जागेसाठी भांडणं करणारे लोक म्हणजे त्यांची रात्रीची झोप पूर्ण झाली त्याला बसून झोपायचं असतं. बसले की झोपले. ते पहा प्रवासामध्ये जे असतात ना बस इतकी खडखड खडखड वाजते तरी ते झोपतात. तुम्हाला अनुभव असेल प्रवासामध्ये. अरे भाऊ इतकी बस खडखड वाजत तरी झोपतात. रेल्वे मध्ये सुद्धा झोपले. तर ही झोप आपली कुठली झोप चांगली आहे? रात्री 9 ते पहाटे 3 ची झोप. आता 9 ला झोपणं तर भलतच मुश्किल आहे. हे मी काय म्हणतो अनुभव माझा अनुभव. मी रात्री 10 ला झोपतो. 10 याने बस. 10 ला झोपायची म्हणजे लाईट ऑफ म्हणजे लाईट ऑफ. बेडवर पडायचं म्हणजे पडायचंच 10. बाकीची कामं जर कुठं बाहेर ट्रॅव्हलिंग मध्ये असं सोडा घरी असेल तर 10 ला सगळेच. माझी मुलगी यावेळेस 10वी ला होती. 10 च्या नंतर तिने कधी अभ्यास केला नाही. मला पहाटे 4 ला उठायचं. रात्री जाऊन काय करते? 10 पर्यंत बस झाला. सकाळी पहाटे लवकर उठूया. तर ही झोप आपली हे त्यांना सांगायचं तुम्हाला निरोगी राहायचंय का? झोप चांगली घ्या. कशामुळं? की यानं तुमचं डिटॉक्स होते बॉडी आणि तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम कमी होतात आणि नुसती शरीर नाही तर मेंदू सुद्धा डिटॉक्स होतो. बरेचसे कनेक्शन नवे बनतात, जुन्या काही गोष्टी डिलीट होतात, नवीन काही गोष्टी आपल्याला त्यामध्ये म्हणजे आपला मेंदू जो आहे तो नवीन कनेक्शन बनतो, डिटॉक्स व्हायला लागतो आणि झोपच आपल्या मेंदूला डिटॉक्स करण्याचा एकमात्र तरीका आहे. आणि जितकं चांगलं आपण झोपू तितकी आपली बुद्धी तीक्ष्ण होईल आणि मेंदू सक्रिय राहील. त्यामुळं झोप आपल्याला खूप जण म्हणतात थक आणि झोपच येणार. तुम्ही मोबाईल बघताय, तुम्हाला नवीन नवीन जोक्स मिळतायत. कसं तुम्हाला होईल? आणि कधी तुम्ही लगेच इराणचे अमेरिकेच्या बातम्या बघतायत. तुम्हाला वाटतं एखादा मिसाईल येते का माझ्या अंगावर? एखाद जवळ असे घेऊन बसले असतात मोबाईल येतं का अंगावर? कशी झोप येईल तुम्हाला? तुम्हाला मिसाईल दिसायले, ड्रोन दिसायले, नाही ना झोप येणार. त्याला थोडस दूर ठेवा आणि झोप घ्या. आणि जसं सांगितलं रात्री 9 ते पहाटे 3 पर्यंत मेलाटोनिनचं आणि हिलिंग हार्मोनचं उत्पादन एकदम चरम सीमावर असतंय. हे एकदम आपलं हिलिंग होणारे फ्री मध्ये हार्मोन्स मिळतात. नाहीतर तुम्हाला मित्रांनो आपल्या दुसऱ्याला सांगायचं की तुम्हाला पैसे देऊन हे हार्मोन सिक्रेट होण्यासाठी खर्च करावा लागेल. त्यामुळं झोप हे पहिलं आहे. स्वस्थ राहण्याचा पहिला मार्ग रात्रीची झोप, रात्रीची क्वालिटी स्लीप. त्यासाठी मोबाईल पासून दूर राहा, टीव्ही पासून दूर राहा, लॅपटॉप पासून दूर राहा. छान अंधार करून व्यवस्थित टेम्परेचर, आता टेम्परेचर वाढलंय, कूलर लावा, एसी लावा, ज्याला जसं परवडतंय तशी झोप घ्या. आणि चांगलं कारण की विदर्भामध्ये प्रचंड ऊन असते. आणि काल परवाचा दिव्य मराठी किंवा दैनिक भास्कर कुणी वाचला असेल, कालचाच मला वाटतंय, काल किंवा परवाचा कुणी वाचलाय का? त्यामध्ये खालच्या पट्टीमध्ये एक आलं होतं पल्लवीताई की जे रात्री झोप डिस्टर्ब होती 73% कारणे बाथरूमला उठायला लागणं. दिव्य मराठीला खाली फार मोठं आलं की झोप का डिस्टर्ब होते लोकांची. 73% कारणे रात्री बाथरूमला उठावं लागणं. 43% लोकांचं कारण आहे की त्यांना तणाव आहे. म्हणजे तणावापेक्षाही जास्त हा प्रॉब्लेम आहे की तुम्हाला रात्रीच उठावं लागतं. त्यामुळं सकाळी पाणी जास्त प्या, सूर्यास्तानंतर पाणी हळूहळू कमी कमी प्यायला लागा. त्यामुळे तुम्हाला तुमच्या झोपेमध्ये डिस्टर्ब होणार नाही. रात्रीचं जेवण लवकर करा.
3 घंटे पहिले, झोपायच्या आधी 3 घंटे पहिले. 6ला झोपायचे, 7ला जेवण झालं पाहिजे. 7. कारण की तुम्ही उशिरा जेवताल तर पचवायसाठी एनर्जी शरीराला जागा राहावं लागेल. तुम्हाला वाटतं आम्ही झोपलो, परंतु मेंदूचे बऱ्याच सिस्टम सुरू ठेवावे लागतील. त्यामुळं लवकर जेवण केलं तर तुम्हाला लवकर झोप येईल. हे तुम्हाला सांगायचंय. त्यानंतर आपल्याला सीड्स फॉर्म्युल्यामध्ये दुसरं सांगायचंय, इमोशनल वेलबिंग. तुम्ही मनानं सुद्धा निरोगी राहा. मनानं सुद्धा निरोगी राहा आणि हसत राहा, खेळत राहा. हे आपण नेहमी सांगतो. मित्र बनवा, चांगले मित्र बनवा, चांगले पुस्तकं वाचा आणि चांगले चांगले शौक, चांगले हॉबी, मराठी काय म्हणतील त्याला, छंद, चांगले छंद. तू पहा, म्हणजे हिंदी बोलू बोलू मराठी शब्द आठवणार. चांगले छंद पाहिजेत, आहे की नाही. परंतु आपल्याकडे छंद हा शब्दच काय झालाय, बदनाम झालाय. काय झाला, छंदिष्ट माणूस आहे असं जर म्हटलं तर लगेच लोक त्याच्यावर निगेटिव्ह न पाहायला लागतात. चांगले छंद पाहिजे, चांगल्या सवयी. आपण त्याला सवय चांगले, जसं की काही जणीला काही मंडळी आहेत, त्यांना छंद असतो चांगला स्वयंपाक करण्याचा, चांगला छंद आहे. चांगलं लोक कुटुंबियाला, मित्रमैत्रिणीला चांगला खाऊ घालण्याचा. काही जणीला छंद असतो गार्डनिंगचा. मी मागच्या वर्षी चंद्रपूरच्या अलीकडचं एक गाव आहे, अजय पारस सरांच्या टीम मध्ये गेलो होतो. चंद्रपूरच्या एकदम अलीकड, जिथं आनंदवन आहे. कुठलं गाव आहे ते? चंद्रपूरच्या अलीकड. अजय पारस सरांच्या टीम मध्ये असतील, कोणी असतील तर त्यांना माहित आहे. तिथं मी एका कुटुंबाकडं गेलो. मला अजयजीनं पाठवलं. वरोरा, यस, वरोराला गेलो होतो. वरोऱ्याला तिथल्या एक ताई पिकअप सेंटर चालवतात आणि ते सर सुद्धा खूप छान काम करतात. तिथे आम्ही एका मीटिंग साठी गेलो. त्यांच्या घरी 3 लाखांचे झाड आहेत पहा. विकायचे नाही, गार्डनची झाडं. 3 लाख रुपयाचं गार्डन त्यांच्या घरात आणि कंपाऊंड मध्ये आहे. 3 लाख रुपयांचे झाड. आणि ते वरोऱ्यामध्ये सारखे झाडं लावत असतात. मी त्यांचे फोटो काढले त्यांच्या घरासमोर. कुणी आहे का त्यांच्या टीम मधून वरोऱ्याला? ते सर आहेत, LIC वगैरे काम करतात. 3 लाख रुपयाचे झाड घरामध्ये असू शकतात, हे मी पाहूनच चाट पडतो. दंग झालो, काय यांना शोक. आणि मी ज्यावेळेस गेलो तेव्हा त्यांचं एकदा पाणी देऊन ते सगळे पानं काढून झालं होतं. हे एकदम एनर्जेटिक कपल. त्यांच्याकडे पिकअप सेंटर सुद्धा आहे. ते वंडर वर्ल्ड सुद्धा काढतायत. हॉटेलला सुरेशजी आपण गेलो होतो त्यांच्याकडे. येस, सुरेशजी त्या दिवशी होते. काय आपण सोबतच होतो सर. काय नाव त्यांचं? नाव मला आठवत नाही त्यांचं. LIC चं काम करतात ते. अहो, त्यांनी आपल्याला दोनदा जीव घातलं आणि तुम्ही बरोबर आहे, आपण सोबतच होतो सर. यस यस यस. त्यांच्या घरी कसं, म्हणजे त्यांचं गार्डन पाहिलं आपण. हो हो हो. असं गार्डन, 3 लाख रुपयाची झाड. तर हे शोक. हा भोटे मॅम, मनीषाताई म्हणतात. हा भोटे मॅम आणि भोटे सर, बरोबर. संजय बोधे, यस, आलं त्याचं नाव, आलं, बोधे सर. यस यस, बोधे सरांकडे आम्ही गेलो. पाहिलं कितीच, 3 लाख रुपयाचे झाड त्याच्याकडं. काय कसं घर वाटत, विचार करा. घरात, अंगणात, सगळीकडे झाड 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 झाड. त्यांना काय होतं, तिथे गेलं की आपल्याला सुद्धा प्रसन्न वाटतंय, दुसऱ्यांना प्रसन्न वाटतंय, आपल्या प्रसन्न वाटतंय. तर आपण हे करायला पाहिजे. संगीत वाद्य वाजवणं. आता आपल्याला वाजवता येत नाही, त्याला आपण काय करणार. ज्यांना वाजवता येते चांगला, त्यांना शोक. आता गाय सुनीलजी गायक येतं, गात असतात त्यांचे, मी फेसबुकला बघतो. बरोबर आहे सुनीलजी? एक नवीन शोक आहे त्यांना की ते. येस सर, मी कायम ते करत असतो. आणि कालच आमचा एक कार्यक्रम झाला, तिथे गेलो होतो. तर बरेचसे डॉक्टर्स वगैरे आहेत आणि चांगले कन्स्ट्रक्शन मधले वगैरे व्यक्ती आहेत, त्यांच्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत. आणि काल पण बघितलं मी, 82 वर्षांची जी मॅडम आहेत, आजी आहेत, त्या पण आहेत आणि एनर्जेटिक पद्धतीने गात असतात. आणि बरेच पब्लिक तिथं फ्री मध्ये येतं ते बघायला आणि ऐकायला. आणि ऑनलाईन वर तुमच्यासोबत गात असतात ते कोण असतात? हो, ते पण असतात. ऑनलाईन पण आमचे असतात. आता ऑनलाईनला पण भरपूर आहेत. आता मी पण तिथे पार्टिसिपेट करत असतो. आता बरेचसे आता मला ते टॉपिक घ्या म्हणतात, पण तुम्ही टॉपिक घेत नाही का, म्हटलं टॉपिक घेऊन कुठे ठेवणार. फक्त मी गायचं, फक्त माझा व्हिडिओ पाठवून देतो त्यांना, हे आहे म्हणून ऑनलाईन. असे शोक, असे छंद, चांगले छंद आपल्याकडे असायला पाहिजेत, ज्यांना आपल्याला बरं वाटतं. बोधे सर, संजय बोधेजी ज्यांचं होतं, मी त्यांचा छंद पाहून एकदम
मला आश्चर्य वाटलं की अरे इतके छान बागवानी करणार RCM मध्ये अशी माणसं आपल्याला मिळतील आणि आपण काय आपलं मन प्रसन्न राहील आणि डोक्यामध्ये मेंदूमध्ये नवीन नवीन कनेक्शन मिळतील. जी गोष्ट बदलू शकतो त्याला पूर्ण ताकदीनं बदला आणि जे बदलू शकत नाहीत उसे परमात्मा पे छोड़ दो. बस देवावर सोडून द्या. काही गोष्टी निसर्गावर सोडून द्या, होतील बरोबर, बिलकुल होतील. आणि बरेच जण मला एक लक्षात आलंय, आता माझी मुलगी 10वी ला आहे, तुमची मुलं 10वी 12वी असतील, आपण त्यांची इतकी प्रचंड काळजी करायला लागलो, इतकी प्रचंड काळजी करायला लागलो, इतकी जर काळजी म्हणजे उगच. हा रुपाली बोला. हाँ जी आरती सर. हा मीरा चार्ज न्यूट्री चार्ज आपले बोरा सर आहेत ना कोठारी सरांची जवळ. आता मी गेलो होतो त्यांच्याकडे भिलवाड्याला. तर 1,80,00,000ची जागा फक्त गार्डनिंग साठी घेतली आहे त्यांनी आणि पूर्ण गार्डनला एक पूर्ण कोटी भाज्या 80 फळं. 1,80,00,000ची दाजी ते काऊन नाही घेणार? मुकेश कोटरे सरांची दाजी आहेत ती आपल्या मला भाषेमध्ये. असं सांगावं वाटलं मला आता गार्डनिंगचा विषय निघाला म्हणून. बिलकुल बिलकुल छान छान. 1,80,00,000ची जागा गार्डन साठी. शोक जसे जसे आपण करू का त्यांना नवीन मित्र होतील, छंदामुळे नवीन मित्र होतात, नवीन आपल्याला घरी जायला मिळतं, नवीन आपला आपला जो अभियान आहे अभियान समजून सांगायला मिळतं. हे यान आहे. आणि काही गोष्टी परमेश्वरावर सोडून द्यायच्या. प्रत्येक गोष्टीला मीच करल, मीच प्रत्येक गोष्ट बदलेल नाही. काही गोष्टी परमेश्वरावर सोडून द्यायच्या, यांना आपल्याला बरं वाटायला लागेल. हे सगळं कशासाठी? हे पहिलं इमोशनल हेल्थ. इमोशनल हेल्थ हे तेव्हाच आपली बरी. हे आपल्याला समजून सांगायचं. हे पुन्हा पुन्हा काय सांगतोय आपण? हे सीड्स आहे. या माध्यमातूनच आपले प्रोडक्ट विकले जाणार आहेत. आणि कसे विकले जाणार आहेत? एकदा नाही, आपण मागचे खूप वर्ष प्रोडक्ट विकत आहोत, परंतु आपले प्रोडक्ट एकदाच विकले जातात. परत दुसऱ्यांदा विकायचा ते परत शॉपवर जात नाहीत आणि दुसऱ्यांदा विकत घेत नाहीत. कारण की आपण त्यांना पूर्ण समजून सांगितलं नाही. या सिस्टमला आपण समजून सांगितलं तर आपल्या माघारी म्हणजे आपल्याला न विचारता ते जातील पिकअप सेंटरवर आणि प्रॉडक्ट विकत घेतील. कारण की आपण त्यांना पूर्ण होलिस्टिक अप्रोच न सांगत आहोत. नंतर ती गोष्ट आहे सीड्स फॉर्म्युल्यामध्ये, ती म्हणजे एक्सरसाइज. आपल्याला व्यायाम करावा लागेल. किमान 30 मिनिट व्यायाम केलाच पाहिजे. सकाळी करा, सायंकाळी करा. आणि व्यायामामध्ये 3 गोष्टी असल्या पाहिजेत: कार्डिओ, स्ट्रेच आणि प्राणायाम. बरेच जण एकाच प्रकारचा व्यायाम करतात. बरेच जण फक्त प्राणायाम करतात आणि म्हणतात मला बरं वाटलं पाहिजे. काही जण फक्त योगाच करतात, म्हणतात मला पूर्ण बरं वाटलं पाहिजे. काही जण फक्त कार्डिओच करतात. कार्डिओ म्हणजे असा व्यायाम ज्यानं तुमच्या हृदयाची गती वाढते, ज्यामध्ये डान्स सुद्धा येऊ शकतो. योगासनानं तुमचं शरीर लवचिक होतं आणि लवचिक होऊन मजबूत होतं. प्राणायामानं तुमच्या शरीराला ऑक्सिजनची सप्लाय, ऑक्सिजन व्यवस्थित मिळत राहतो. 3 प्रकारचे व्यायाम: कार्डिओ, योगासन, प्राणायाम. आपण काय करतो, प्रत्येकाचं एक कम्फर्ट असतं. काही जण फक्त प्राणायामच करतात, अरे वा झाला व्यायाम, प्राणायाम करा. काही जण फक्त जिम मध्ये जाऊन कार्डिओच करतात. आठवड्यातून 2 ते 3 दिवसच कार्डिओ करायची गरज असते. काही जण फक्त योगासनं करतात. नाही, तिन्ही प्रकारचा व्यायाम. आणि डॉक्टर अभय बंग त्यांचं एक पुस्तक आहे माझा साक्षात्कारी हृदयरोग, त्यामध्ये सुद्धा म्हणतात की तुम्ही 3 प्रकारचा व्यायाम केला गेला पाहिजे. बरेच जण फक्त एकाच प्रकारचा व्यायाम करत असतो आपण, तर आपल्याला आरसेमुळे एक गोष्ट कळाली की एका प्रकारचा व्यायाम कामाचा नाही, आपल्याला 3 प्रकारचा व्यायाम करायला पाहिजे. 10-10 मिनिटं करा. 10 मिनिटं कार्डिओ खूप झालं. असं आपल्याला आपली छाती त्या लोहाराच्या भात्यासारखी चालायला लागते. 10 मिनिटं जरी आपण कार्डिओ केला का तर 10 मिनिटं खूप झाले. 10 मिनिट प्राणायाम, योगासन आणि नंतर हा वेळ आपण वाढवतो. तर आपल्याला हे समजून सांगायचं की तुम्हाला सीड्स मध्ये व्यायाम करायचा आहे. तुम्हाला बरेच जण मिळतील की आम्ही व्यायाम करतो, आम्ही वॉकिंग करतो. तर म्हणा ताई सर आपल्याला 3 प्रकार, या 3 गोष्टी आपल्या व्यायामामध्ये पाहिजेत: कार्डिओ, योगासन आणि प्राणायाम. आता खरं सांगा बरं, 3 प्रकारचा व्यायाम आज कुणी केलाय? तिन्ही प्रकारचा संदीपजीने केलाय. कारण की ते सेहत के सितारे मध्ये जाणार आहेत, बरोबर आहे. कारण की त्यांना त्यांचं फॅट लॉस करायचं आहे. सुनीलजीने केलाय. कारण की ते अर्जुनजीने केलाय. ओके, सुरेशजीने केलाय. तिन्ही प्रकारचे व्यायाम केले आपल्याकडे माणसं आहे. आपण 95 पैकी 4 जण, म्हणजे पहा बरं किती टक्केवारी आली. त्यामुळे हे 3. आता व्यायाम सुचवायचा का नुसता व्यायाम नका सुचवू.
थोडस व्यायाम त्याच्या हेल्थ कंडिशन नुसार व्यायाम सुचवा. आपण 95 जण आहोत मित्रांनो. मी तुम्हाला सगळ्याला विनंती करेन की तुम्ही एखाद्या व्यक्तीला व्यायाम सुचवत असाल तर अगोदर त्या व्यक्तीची हेल्थ कंडिशन लक्षात घ्या आणि नंतरच व्यायाम सुचवा. नाहीतर नीम हाकिम खतरे जान. नीम हाकिम नहीं बनने का कदीर जी. नीम हाकिम खतरे जान होता तो क्या वापर करने का. त्याची हेल्थ कंडिशन काय या पुस्तकात त्या हेल्थ कंडिशन नुसार आपल्याला व्यायाम दिले तर मग तुमची अशी हेल्थ असेल तर तुम्ही हा व्यायाम करा. यानुसार व्यायाम सुचवा. या पुस्तकामध्ये प्रत्येक राजेंद्र जाधव सर आहेत बीड वरून. राजेंद्रजी आपल्याला हेल्थ कंडिशन नुसार आपल्याला व्यायाम सांगायचा आहे आणि डेफिनेटली तो व्यायाम त्या हेल्थ कंडिशन साठी परफेक्ट आहे. एकदम परफेक्ट आहे. आणि तुम्ही जर चुकीचा व्यायाम जर केला तर तुम्हाला त्याचे दुष्परिणाम होतील. त्यामुळे हेल्थ कंडिशन नुसार व्यायाम सुचवायचा आहे. मोघम मध्ये नाही सांगायचं व्यायाम करा. मोघम मध्ये व्यायाम करा म्हटल्यानं काही होणार. व्यायाम नेहमी तुम्हाला माहिती सुती कपडे सिंथेटिक कपडे घेऊ नका. 2 तास अगोदर आपलं पोट रिकामं पाहिजे. त्यामुळे सकाळी उठून फ्रेश झाल्यानंतर व्यायाम केला सर्वोत्तम. आणि सकाळी सायंकाळी थोडस उन्हामध्ये जाणं, ऊन अंगावर घेणं पहाटे म्हणजे सूर्योदया नंतरच 30 मिनिट किंवा सूर्यास्ताच्या अगोदरच 30 मिनिट हे एकदम चांगला वेळ आहे. म्हणजे आपल्याला सोप्या भाषेत काय सांगितलं की तुम्ही सूर्योदय किंवा सूर्यास्त पाहायला पाहिजे. एक तर सूर्योदय पहा किंवा सूर्यास्त पहा. म्हणजे ते सूर्योदय सूर्यास्त पाहायला तुम्हाला शहराच्या बाहेर जावं लागेल, दूर जावं लागेल, वॉकिंग होईल आणि आपोआप तुम्हाला सगळे फायदे होतील. कधी कधी गोष्टी एकदम आपल्याला सोप्या सांगितलेल्या असतात. सूर्योदय किंवा सूर्यास्त पहा. हे सीड्स मधलं दुसरं ई आहे एक्सरसाइज. सीड्स मधलं जे डी आहे ते आहे डायट. आपला आहार. आहार प्रत्येक जण घेतो कारण की त्यातून आपल्याला ऊर्जा मिळते. आपल्याला काय सांगायचंय की आहार घेत असताना आहाराचे 4 भाग करा आणि ह्या 5 गोष्टीपासून दूर राहा. पैसे लागायलेत का. आतापर्यंत आपण जितक्या गोष्टी पाहिल्या झोप, इमोशनल हेल्थ, एक्सरसाइज आणि डाएट हे तर नेहमीच आपल्याला डाएट साठी पैसे खर्चच करावे लागतात. आपण आपलं नेहमी आहार विकतच आणतो. त्यामध्ये ह्या गोष्टी जितक्या कमी घेता येतील तितक्या कमी घ्या. रिफाइंड साखर, रिफाइंड मीठ, मैदा, पॉलिश तांदूळ आणि रिफाइंड तेल या गोष्टी कमीत कमी आपल्या पोटात गेल्या पाहिजे. जितक्या कमी जातील तितकं चांगलं. या 5 गोष्टी आणि जेवताना राईस. आता विचार करा तुम्ही इतकं छान एखाद्या व्यक्तीला सांगितलं आणि नंतर म्हणलंय की जेवताना तुम्ही हे तेल वापरा. अरे तेल तर वापरतोच, आता इतक्या छान यांनी सांगितलं तर हे तेल वापरूया. म्हणजे आपण याच्या टेक्निकल गोष्टी नाही सांगितल्या. हेल्थगार्ड ऑइल मध्ये 1500 ppm गामा ओरिजिनल आहे. त्यानंतर हे फिजिकल रिफाईन आहे. हे ज्याचा जो आहे टोकेफेरॉल आहे की नाही जे आहे ना ती नाही टोकेफेरॉल असं 3 गोष्टी होते. संतोषजी काय ते 3 अँटीऑक्सिडेंट आहे. टेकोफेरॉल, टेकोट्रोनॉल, ओरिजिनॉल. तिन्ही पण परत व्यवस्थित त्याच्यामध्ये आहेत. हे सांगायच्या अगोदर तुम्ही त्याला सांगितलं की व्यायाम, झोप, एक्सरसाइज हे सांगितलं का ते सहज होतं. एक तर तेल तर वापरायचे. डाएट मध्ये काय करायचं तेल बदलायचं. फक्त अगोदर तेल वापरत नव्हतो असं नव्हतं. आपल्याला फक्त तेल बदलायचं आहे. लगेच विकलं जाईल आपलं. डाळी खा, बिना पॉलिशची खा. पॉलिश्ड खाऊ नका. शुद्ध मसाल्याचा वापर करा. जेवणामध्ये मनीषाजींनी जे नवीन पुस्तक आलंय तुम्ही पाठीमागे ऐकलं असेल तर बिना गरम करता बिना काही तेलाचे त्यांनी वस्तू आपल्याला काही अन्न पदार्थ बनवायला सांगितलेले आहेत. कुक बुक एक नवीन बुक आलंय कुक बुक. त्यामध्ये तसं आपल्याला त्यांना सांगतील की तुम्ही हे वापरता वेळेस ही काळजी घ्या की बिना पॉलिशचं शुद्ध मसाल्याचा वापर करा. शुद्ध मसाल्याचा वापर करा. आणि शुद्ध मसाले कुठे भेटतील आता. अरे मला सोपं आहे. आमच्याकडं जी चटणी आहे का ती चटणी बिया काढून तयार केली फक्त वरच्या मिरचीची चटणी असते. अरे म्हणजे अशी कुठे भेटते. आहे आमच्याकडे एक स्पेशल दुकान आहे स्पेशल लोकांसाठी. आपली मिरची विकल्या जाईल, आपले शुद्ध मसाले विकले जातील आपोआप. सीड्स फार्मर फक्त न्यूट्रिशनचे प्रोडक्ट नाही तर आपले आरसीएमचे सगळे प्रोडक्ट यातून
आली पुढे सगळ्यात चांगलं पुढे पडेल. आणि हे आपण सगळेजण पाळूया. आपल्या ताटाचे 4 भाग करून 25% सलाद, 25% उकडलेल्या भाज्या, 25% दाल आणि दही आणि 25% भाकरी. आता आपण चावलला थोडं दूरच करू. भाकरी किंवा पोळी ही 25%च पाहिजे. परंतु मित्रांनो हे होत नाही. त्यांना म्हणा डाएट. तुमचं वेट लॉस करायचं असेल, वेट टिकवून ठेवायचं असेल, तुमच्या पाचनाचे प्रॉब्लेम दूर करायचे असतील तर तुम्हाला सलाद खावे लागेल, उकडलेल्या भाज्या खावे लागतील. ते म्हणजे अहो आजकाल कुठं ऑर्गॅनिक भेटल्यात भाज्या. अरे मग आमच्याकडं ऑर्गॅनिक भाज्यासाठी हरेच संजीवनी आहे काय. तुम्हाला हर घर किचन गार्डन आहे ना, आपले शिरोडे साहेब सांगतात आहे की नाही, हर घर किचन गार्डन. हर घर किचन गार्डन मग आम्ही ते तुम्हाला सांगू की कसं गार्डन करायचं. आपल्याकडे फ्रूट स्पेशल आहे, आपल्याकडं ऑर्गॅनिक शेतीसाठी सगळं काही आहे. आपल्याकडे गार्डन गोल्ड आहे. गार्डन गोल्ड मी माझ्या गार्डनला वापरतो. तर तुम्ही कुठून भाज्या मिळतील म्हणजे पहा आरसीएमचे सगळे प्रोडक्ट विकण्यासाठी फॉर्म्युला आहे सीड्स. तुम्हाला कुठे मिळतील भाज्या, शुद्ध भाज्या? तर आपल्या घरात. गार्डन मध्ये कसं करायचं, लगेच शिरोडे साहेबांचे व्हिडिओ टाका, हरिसंजीवनीचे व्हिडिओ टाका, एकदम मला घरी चांगलं. आणि सगळ्यात चांगला आपला नाश्ता परिपूर्ण पाहिजे, पोषणने परिपूर्ण नाश्ता पाहिजे. आणि पोषण परिपूर्ण नाश्ता आहे PVMFOA नाश्ता, पोषणाने परिपूर्ण नाश्ता. हे आपल्याला सांगायचं परिपूर्ण नाश्ता. कारण की सकाळी आपण जितकं खाऊ ते सगळं पचवण्यासाठी दिवसभर काम करत असतो. त्यामुळे सकाळचा नाश्ता चांगला पाहिजे. आणि मॅक्झिमम कुटुंबामध्ये सकाळी ब्रेड, खारी, टोस्ट. आणि त्या टोस्ट आहे विजयजी वाचा, व्हेजिटेबल ऑइल लिहिलंय, परंतु ते बारकाईने पहा, ते व्हेजिटेबल ऑइल म्हणजे पाम तेल आहे. शब्द किती छान दिला, व्हेजिटेबल ऑइल. ते पाम तेल आहे. पाम तेलातले टोस्ट लोक सकाळी खायलेत, पाम तेलातल्या खारी खायलेत. आणि त्या खारी ज्या गाड्यावर विकत घ्यायले त्या गाड्यावर सगळ्या शहरातली धूळ येऊन बसते. ती सगळी धूळ पाम तेलात बुडून लोक सकाळी सकाळी खायले. आणि पुन्हा म्हणाले की आम्ही काहीच खात नाही. आपण काही वस्तू दाखवत नाही, काही साईड इफेक्ट आहेत का? म्हणजे आपण जर एखादी गोष्ट दिली की त्याचे साईड इफेक्ट आहेत का असं विचारतात. आपल्याला अब्दुल कदीर दाखवलं त्याची बेकरी आहे. आता ते म्हणजे अरे आमच्या हमारे पेट पे काय को लात मार रहे, लेकिन सर ये सही बात है की ते पाम तेल लावतात. कुठलं तेल आता ते बेकरी मध्ये शेत बरं अब्दुलजी. आता तुम्हाला बेकरी मध्ये बोलणं करून देतो. हाँ बोलिए सर. ब्रेड पे कौन सा तेल लगाते? पाम ऑइल रहता सर. पाम ऑइल रहता. ते बाबू आणि ते सध्या ते बेकरी मध्ये शेत. हाँ सर बेकरी में. बेकरी में पूरा. वो देखो दिखाओ कैसे, वो देखो पाम तेल बेकरी कैसी, वो देखो मैदान बनलेले आहे. हे पहा बेकरी. विषय निघलाय, हात कंगन को आरसे क्या और पढे लिखे को फारसे क्या. हे पहा तुम्हाला, तुम्ही जे नाश्ता करतायत मॅक्सिमम लोक वडापावचा, बेकरीचा, बेकरी. ते खारी बनणार, खारी. आणि त्याशिवाय टेस्ट येत नाही. हे पहा हे आपले जे बनतात हे सगळे पाम तेल मध्ये या बेकरी मध्ये बनतात. आणि आपल्याला आता यापेक्षा सोपं समजून सांगता येणार, यापेक्षा काय दाखवणार आपण तुम्हाला डायरेक्ट कारखाना जर दाखवला तर यापेक्षा काय. आणि ते आपले मित्र आहेत म्हणून ते आपल्याला दाखवायला हे असं आम्ही बनवतो. तर मित्रांनो हा नाश्ता नाही पाहिजे. आपला नाश्ता पाहिजे PVMFO. नाश्त्यामध्ये चांगल्या क्वालिटीचं प्रोटीन, चांगले विटॅमिन्स, मिनरल, चांगले फायबर, ओमेगा 3 आणि अँटीऑक्सिडंट आपल्या नाश्त्यामध्ये पाहिजेत. आणि हे जर आपल्या नाश्त्यामध्ये जर असतील तर आपला आहार हा संपूर्ण आहार होईल. म्हणजे आपला आहार हा चांगला आहार होईल. चांगला आहार म्हणजे तर सकाळचा नाश्ता ब्रेड, खारी, टोस्ट याचा करू नका. PVMFO चा नाश्ता करा. हे जेव्हा त्यांना आपण समजून सांगू की प्रोटीन तुमच्या मसल्स बनतील, तुमचं व्यक्तिमत्व आकर्षक होईल, तुम्ही ओबेसिटी पासून दूर राहतात, डायबिटीज पासून दूर राहतात, हार्ट डिसीज पासून दूर राहतात.
जर तुम्ही अगोदरचा सीड फॉर्म्युला फॉलो केला आणि सोबतचा जे शेवटचं सप्लिमेंट हे आपण का घ्यायचंय आणि विटॅमिन मिनरल आपल्या भोजनातून गायब झाले आहेत तर त्यांना मला तुम्ही व्यायाम करताल बरोबर आहे, परंतु जे शरीर तुमच्या मसल्स बनायच्यात मसल्स बनण्यासाठी प्रोटीन लागतंय. काय काय खातात बरं प्रोटीनचं सांगा, आपण डाएट मध्ये विचारतात ते सांगा आम्ही हे खातो. तर तुम्हाला तुमचं प्रोटीन इंटेक वाढवणं आवश्यक आहे. मग प्रोटीन कशातून घेता येईल आपल्याला, मग प्रोटीन पिडिकास-1 वालं प्रोटीन, कसं सहज पचणारं प्रोटीन, मसल बनणारं प्रोटीन, एन्झाईम्स बनवणारं प्रोटीन, ट्रान्सपोर्ट प्रोटीन, आपण नंतर त्यांना हळूहळू सांगू. पण अगोदर त्यांची ऐकण्याची मानसिकता तयार करावी लागेल आणि त्यांना सप्लिमेंट सगळ्यात शेवटी सांगू. आणि यातून आपले मल्टीव्हिटॅमिन येतील, प्रोटीन विकल, ओमेगा 3 विकल आणि सोबत गामा ओरिजिनॉल सुद्धा विकल. कारण जो तणाव कमी करायचा आहे, जे टॉक्झिन्स बाहेर काढायचे, गामा ओरिजिनॉल सारखं प्रोडक्ट या गोष्टीसाठी बिलकुल. आणि हे सगळे आपल्याला भोजनातून मिळत नाहीत, म्हणून आपल्याला ह्या गोष्टी घ्याव्याच लागतील. मग ही सगळी माहिती, तुमचा एक प्रश्न राहील, सर ही सगळी माहिती तुम्हाला समजून सांगणं एकदम सोपं आहे, कारण की तुमच्या पुढे लॅपटॉप आहे, लॅपटॉप मध्ये पीपीटी आहे आणि पीपीटी मधून तुम्हाला सांगायचंय. आम्ही कसं सांगावं? बिलकुल तुम्ही सुद्धा सांगू शकता. तुम्हाला सांगण्यासाठी एकदम चांगली सोय केली आहे कंपनीनं. ती सोय म्हणजे तुमच्यासाठी कायमस्वरूपी ह्या ज्या गोष्टी आहेत यापेक्षाही चांगली गोष्ट, यापेक्षाही चांगली गोष्ट आपल्याकडे आहे, ती म्हणजे आपल्याकडे असलेलं पुस्तक. आपल्या हे सगळं कसं सांगता येईल, कुठले प्रोडक्ट समजून सांगायचे, रे पा तुम्हाला मी संतोषजीला स्पॉटलाइट करतो. हे पुस्तक आहे एकदम छोट, प्रोडक्ट सुझाव बुक. म्हणजे आपण नाही सजेस्ट करत, हे कोण सजेस्ट करतंय, हे सजेस्ट करतंय न्यूट्रीचार्ज आरसीएम सजेस्ट करत आणि हे पुस्तक फ्री आहे. हे पहा, जर तुम्हाला डायबिटीज असेल, हृदयाशी संबंधित काही समस्या असतील 12 आणि 13 नंबरचे, तर तुम्हाला ते सांगता येईल. नंबर 1 ला संतोषजी कोणतं प्रोडक्ट सुचवलेलं आहे बरं? नंबर 1 ला पीसीओडी. पहा गंमत, नंबर 1 ला प्रोडक्ट त्यांनी सुचवले प्रोडक्ट पीसीओडी साठी. तुम्ही जर स्क्रीनवर बघत असाल तर तुम्हाला संतोषजीची स्क्रीन दिसेल, त्यामध्ये पीसीओडी. म्हणून ते प्रोडक्ट सांगायचे त्या पीसीओडीचे नाही, आपल्याला सगळं सीड सांगायचंय पीसीओडीचं. ते पुढे या पुस्तकात आहे. हे नंबर 1 ला पीसीओडी. मी मला स्पॉटलाइट करतो. ही गंमत तुम्ही लक्षात घ्या. हे पीसीओडी, त्या पीसीओडी नंबर 1 ला आहे. संतोषजी तुम्हाला पण करतो आता पहा. नाही नाही संतोषजी, आता तुम्ही ते प्रोडक्ट सुझाव बुक दाखवा. ऍड स्पॉटलाइट, आम्ही दोघ जण दिसू. हे पहा, हे पहा माझ्याकडे सीड्स हे सबसे पहिले सेट आहे, ज्यामध्ये नंबर 1 चा चॅप्टर आहे पीसीओडी. यातून तुम्ही सगळं सांगणार, झोप कशी घ्यायची, व्यायाम कुठले करायचे, एक्सरसाइज कशी करायची आणि जसे प्रोडक्ट येतील. हे छोटं पुस्तक, यामध्ये नंबर 1 ला पीसीओडी, नंबर 2 ला मी काढतोय, नंबर 2 ला गर्भावस्था, त्यामध्ये नंबर 2 ला दुसरं नसेल, नंबर 2 ला असेल गर्भावस्था. हे एकदम एकमेकाशी रिलेटेड आहेत. एकदम 3 नंबरला तिकडं आहे दूध पिलाना, इकडं सुद्धा 3 नंबरला आहे दूध पिलाना. म्हणजे किती आणखीन सोय करायची आहे, बरोबर आहे. तर हे पहा, ही गोष्ट या पुस्तकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. किती सोपं आहे की नाही विजयजी? तुम्ही त्यांना अगोदर हे पुस्तक घ्यायले, हे पुस्तक घेऊन समजा एखाद्या व्यक्तीला आपल्याला ऑस्टिओ आर्थरायटिस आहे, म्हणजे गुडघे वगैरे दुखतात, 11 नंबर चॅप्टर. तुम्ही म्हणजे थांबा, तुमचं मी सांगतो काय बघू सांगतो तुम्हाला काय काय करायचंय, तुम्ही झोप कशी घ्यायची, गोष्ट कसं राहायचंय, तुम्ही डाएट कुठला घ्यायचा आहे ते तुम्ही मस्त समजून सांगितलं. अरे हो म्हणजे पुस्तकात लिहिलंय की असा व्यायाम करा, असा डाएट घ्या. आणि मग मला लगेच मग ते काहीतरी गोळ्या वगैरे द्या ना, मला ते नाही. मग लगेच तुम्ही त्या पुस्तकातून बघायला सांगायला की तुम्ही काय घेतलं पाहिजे. अगोदर तुम्ही त्याला 4 गोष्टी एकदम व्यवस्थित समजून सांगितलं या पुस्तकातून. 4 गोष्टी कुठल्या? झोप, इमोशनल वेलबिंग, एक्सरसाइज, डाएट आणि 5वी गोष्ट समजून सांगायची की लगेच तुम्ही काय केलं, छोटं पुस्तक काढलं तर सांगितलं. अरे म्हणजे बरोबर आहे, ते घ्यायला पाहिजे सोबत प्रोडक्ट विकल्या.
तर तुम्हाला समजून सांगण्याची सगळ्यात छान गोष्ट आहे ते म्हणजे पुस्तक. हे 2 पुस्तकं तुम्हाला, आणि या पुस्तकासोबत सबसे पहिले सेहत सोबत प्रोडक्ट सुझाव बुक फ्री आहे. आणि जे या प्रकारे समजून सांगतील त्यांना अडचण येणार नाही. गम्म पाहता अर्जुनजीकडे आहे, जे तुम्हाला कॅमेरा ऑन दिसतात ना, हे सगळ्याकडे पुस्तक आहे. हे सगळे जण पुस्तक, आणि यातून सेल समजून सांगणं किती सोपं आहे, एकदम सोपं आहे सेल. म्हणजे आपल्याला थर्ड पार्टी इम्प्रेशन येत होत आहे की तिसऱ्या पार्टीकडून एका पुस्तकात लिहिलं आहे आणि आपण ते फॉलो करत आहोत. मित्रांनो, यापेक्षा सोपा फॉर्म्युला, यापेक्षा सोपा फॉर्म्युला नाही. पण एक तर आपण स्वतः निरोगी दिसत आहोत, उत्साही दिसत आहोत, ऊर्जावान दिसत आहोत, आणि नंतर आपण समजून सांगताना प्रोडक्ट अजिबात सांगितले नाही. आपण अगोदर हे पुस्तक पहिले बडे मिया फिर छोटे मिया, पहिले बडे मिया, बडे मियातून सांगायचं आणि मग छोटे मिया काढायचे. मग छोटे मिया काय सांगतात पहा. तर काय होईल, नुसते न्यूट्रिचारचे प्रोडक्ट जाणार नाहीत, तर आरसीएमचे न्यूट्रिशनचे 3-4 प्रोडक्ट आहेत, 3-5-6 प्रोडक्ट आरसीएमचे. अहो झोपेमध्ये त्यासाठी की बेडशीट वापरा. आमची बेडशीट अशी की झोप येते. आपल्या बेडशीट, आपल्या अगरबत्ती आहे, वातावरण सुगंधित ठेवा. आपला पंखा आहे झोपीमध्ये, तर तुम्हाला झोप व्यवस्थित लागत असेल ना, आरसीएमचा पंखा लावून पहा. मला आता शेवटचा उपाय, आरसीएमचा पंखा लावून पहा, झोप येते की नाही. आपल्याकडे आहे ना रंग, जर तुमच्या कुठले रंग पाहिजेत तर आपल्याकडे पेंट आहे की नाही विजयजी. झोपेसाठी जर आता विजयजी तुम्हाला खास समजून सांगते झोपेसाठी कुठले पेंट आहेत, तर ते पेंट ते सांगतात की हे पेंट मारलं की झोप चांगली येते. बरोबर आहे विजयजी. आणि त्याच्याकडे काय झोप काय येत नाही, तुमचं घर गळायला जसं स्लॅब गळायला लागला तर त्याच्याकडे अशी वॉटर प्रूफिंग आहे की ते पाणी टाकून ठेवतात 2 दिवस त्यामध्ये, त्या खोक्याला कलर मारतात, त्यात 2 दिवस पाणी ठेवतात, एक थेंब पाणी गळत नाही. हे सगळे प्रोडक्ट आपल्याला समजून सांगता येतात या पुस्तकाच्या. फक्त न्यूट्रिचार्जचे नाही तर आरसीएमचे सगळे प्रोडक्ट. आणि पुस्तकाची किंमत फक्त 500 रुपये आहे मित्रांनो. आणि 500 रुपये तुम्ही म्हणता सर फक्त 500 म्हणायला लागले. अहो हे 500 रुपये फक्त प्रिंटिंग, कलर आणि याच्यातल्या मधल्या विचाराचे पैसेच नाहीत. पुस्तक कधीच महाग नसतं. तुम्ही जर आता काही मित्र उन्हाळा लागला थंड शरबताच्या बाटल्या पेटेन बाहेर जाऊन 500 रुपयात 2 बाटल्या येतील. थंड शरबताच्या बाटल्या काही जण जाऊन पितात ना, आता थंड होत लग्नाचा सीझन आहे ना, 500 रुपयात 2 बाटल्या त्यात 2 तास असर राहतो. पुन्हा काहीच नाही, सगळं नुकसानच नुकसान. 500 रुपयाचे एक पुस्तक घ्या तुम्ही, वाचता बच्चा पडेगा बच्चे का बाप भी पडेगा है ना, ते रेल्वे मध्ये विकायला. आणि यातले असं नाही की एकानं वाचलं शब्द उडून गेले. पुन्हा पुन्हा हे तुम्ही गिफ्ट करा. बुक बुके नाही बुक गिफ्ट करा पुस्तक. आता लग्नाला जातात ना तर ते शेवटचं आहे. यामध्ये काय आहे, यामध्ये पानपुडा आहे. आता सगळे पानपुडे सुरू आहेत. आता शेवटचा पानपुडा मी आणून ठेवले ते खूप सारे 12 पानपुडे आणले होते अगोदर. ते 12 पानपुडे पॅक करून ज्या लग्नात जाऊ त्या लग्नात गिफ्ट सुरू होतं. हे 12वा आहे. आता शेवटचा संपला, यानंतर आपण काय सुरू करणार, पुस्तक. ज्या कुठल्या लग्नाला जाऊ पुस्तक गिफ्ट करून टाका. आणि काय करा, बऱ्याच जण वाटत बॉक्स मोठा घ्या. बॉक्स मोठा घ्या, त्यामध्ये आपलं आरसीएमचे एक प्रोडक्ट कुठलं आपले मोठं दिसणार कुठले प्रोडक्ट स्वस्तातलं ते टाका, सोबत पुस्तक टाका, गिफ्ट करा. त्यांना जास्त दिवस लक्षात राहील. कुठं बुके देऊ नका, बुक द्या. बुके नाही बुक. त्यात बुके काय हो, एक घेतला एकदा फोटो काढला ठेवून दिला संपला विषय. पुन्हा त्या बुकेला कोण विचारते. बुके नाही बुक हा पुस्तक जर तुम्ही द्यायला लागले तर दीर्घकाळ स्मरणात राहतील. जेव्हा जेव्हा वाचतील तेव्हा तेव्हा कळल, तेव्हा तेव्हा तुमची आठवण येईल. तुमचा नाव नंबर कोणाकडून गिफ्ट देऊन टाका. याच्यापेक्षा चांगलं गिफ्ट नाही. तर बुके नाही बुक. हे कुणी त्या दिवशी एक कलेक्टर आले होते मनीषाजीच्या कार्यक्रमाला युपी मध्ये. कलेक्टर मग ते म्हणले अरे त्याला दिलं, ते म्हणजे याच्यामध्ये तुम्ही 2-2 पुस्तक लिहिले, म्हणजे मला एकच पुस्तक दिलं, दुसरं पुस्तक मी पाठवून द्या. किती छान. हे तुम्ही आपण हे करू शकतो. बुके नाही बुक ही संकल्पना आपण द्यायची, गिफ्ट मध्ये द्यायचं, आणि वाचल्यानं आपला बिझनेस
हे वाटल्यानं आपला बिझनेस वाढेल, 100% वाढेल. आणि आपल्याला काम कशावर करायचंय, आपल्याला स्वतःला जे काम करायचं आहे ते काम करता येईल. स्वतःला तेल का सितारा बनून जो काम करता आहे, आपण स्वतः आणि इतरांना या सगळ्या समस्यापासून आपल्याला दूर करायचं आहे. कुठलं, की हा अॅनिमिया पासून दूर करायचंय. आता पुरुषांसाठी सुद्धा आलाय, डायबिटीज पासून दूर करायचंय, आहे की नाही. आपल्याला 1% यामध्ये बऱ्याच जणांना यामध्ये भाग घेतलेला आहे. सेहत का सितारामध्ये नसल भाग घेतला तर भाग घ्या. मोठापा, वजन कमी करायचं. ओव्हरवेट असतील तर वजन कमी करू दाखवा. 5 किलो वजन 30 दिवसामध्ये. हाय कोलेस्ट्रॉल कमी करा. किमान या गोष्टीमुळे तरी आपण निरोगी बनण्यासाठी प्रयत्न करायला लागू. हायपोथायरॉइडिझम कमी करायचा आहे. त्यानंतर आपल्याला केस, डोळे या सगळ्यासाठी आपल्याला ह्या पुस्तकाचे या 2 गोष्टी वापरून आपला सेहत का सितारा बनता येईल. सेहत का सितारामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करा, दुसरं रजिस्ट्रेशन करायला सांगा. त्यातूनच आपलं जे आहे बिझनेस वाढेल आणि त्यातूनच आपल्याला नवीन लोक आपल्या अभियानामध्ये मिळतील. ह्यामध्ये सगळं हायपोथायरॉइडिझम साठी आहे, डोळ्यासाठी आहे, केसासाठी आहे. ह्या सगळे आपल्याला ह्या 2 पुस्तकाचे, संतोषजी तुम्हाला दाखवले, एक पुस्तक मी दाखवू लागलो, एक संतोषजी दाखवत होते. माझं दुसरं पुस्तक कुठे गेले, माझं दुसरं पुस्तक मित्र घेऊन जातात. आपले पुस्तक घरात पडले असतात पाहिजे दोन्ही पुस्तकं. आणि जे कोणी लिडर्स आहेत तुम्हाला तुमच्याकडे हे 2 पुस्तकं दिसतील. त्यांच्याकडे पुस्तक. राजेंद्र जाधव सर, तुम्ही बोलण्यासाठी कम्फर्ट आहात का? मी तुम्हाला थोडं अनम्यूट करायचा माझा विचार आहे. तर हे कसं सांगायचं, तर हे सांगण्यासाठी पुस्तकाशिवाय दुसरा उपाय नाही. पुस्तक घेऊनच आपल्याला सांगावं लागेल. दुसरं, आपल्याला स्वतःमध्ये बदल करून दाखवावे लागतील. नाहीतर लोक म्हणतील हा पोपट आहे, हा फक्त बोलतोय, किंवा या ताई ज्या त्या फक्त बोलतायत, या ताईमध्येच बदल दिसत नाही. तर तुम्हाला तुमच्यामध्ये बदल करून दाखवावे लागतील. आणि सर लिंक आहे ना, बिलकुल पुस्तक मागवण्यासाठी लिंक आहे, व्हॉट्सअप नंबर आहे. मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर शेअर करतो सर. संदीपजी, संदीप राजूरवार, हे बल्लारपूर जे आहे चंद्रपूरकडे, चंद्रपूरच्या पलीकडे तिथून आहेत. तर तुम्हाला मी पाठवते चंद्रपूरहून. यस, चंद्रपूरहून आहेत. हा अर्जुनजी बोला. सर आता पण 3 पुस्तक बोललो सर ऑनलाईन. मॅडम त्यांनी मैत्री होऊन गेली. मॅडम लवकर कॉल रिसिव्ह करतात, लवकर काही पाठवतात. मॅडम मुंबईचे 3 पुस्तक बोलले आतापर्यंत सर. बरं, आणि बॉडी स्कॅनर बोलले ऑनलाईन. तर मॅडम त्याचा पटपट घ्यायला लागल्या. बरोबर. आणि बॉडी स्कॅनर बोललो सर मॅडम. बस भाग्यश्री बोलतायत की कोण बोलताय तुमच्याशी? ते भाग्यश्री मॅडम बोलते सर. भाग्यश्री मॅडम बोलतायत. आणि तुमच्या आपल्या सगळ्यासाठी खास गोष्ट, भाग्यश्री जाधव मॅडम असतात ऑफिस मध्ये. त्या शुद्ध मराठीत बोला, हिंदीत बोलायची गरज नाही. मराठीत बोललं तर तुम्हाला पुस्तक आणखी थोडस काळजीने मिळून जाईल. तुम्हाला लिंक पण टाकली आणि तुम्हाला व्हॉट्सअप नंबर सुद्धा आहे, 8779777919. हा नंबर आहे. या नंबरवरून तुम्ही पुस्तक मागवू शकता व्हॉट्सअपवर. भाग्यश्री मॅडम तुमच्याशी बोलतील, भाग्यश्री ताई. त्यांना मराठीत बोला आणि त्यांना पुस्तक मागवा, ते तुम्हाला पुस्तक पाठवून देतात. ऑफिस मध्ये तुम्हाला जर बोलले, तुम्हाला नाव लक्षात आलं तर मी तुम्हाला सांगतो, ऋतिका मॅडम जर बोलल्या तर त्यांच्याशी मराठीत बोला, त्याही मराठी भाषिक आहेत. भाग्यश्री मॅडम सुद्धा मराठीत बोला, ते सुद्धा बोलू शकतात. तुम्हाला कधी आपले सीओ सरवटे सर, मिलिंद सरवटेजी, आपल्या न्यूट्रिचरचे सीओ, यांच्याशी तुम्ही शुद्ध मराठीत बोलू शकता. ते सुद्धा मराठी भाषिक आहेत, मराठीत बोलू शकतात. तेव्हा त्यांच्यासोबत हिंदीत बोलायची काही गरज नाही. शुद्ध मराठीत बोला, सोपं आहे. बाकीच्या सोबत आपण हिंदीत बोलतोच, परंतु शुद्ध मराठीत बोला त्यांच्याशी, काही आळापडदा न ठेवता. तुम्हाला मराठीतून सगळ्या गोष्टी करतील आणि एक कनेक्ट बनतो भाषेचा. आपण ज्यावेळेस मातृभाषेत बोलतो ना, एक कनेक्ट बनतो. आपण एकदम सोपं जातं बोलण्यासाठी. तर आपण सबसे पहिले सेहत के सितारे हे सगळे टूल्स वापरूनच आपल्याला लोकांकडे जावं लागेल, लोकांना निरोगी बनावं लागेल. आता काही विषय असे असतात की जे आपल्याला लवकर सांगता येत नाहीत, बोलता येत नाही. ज्या विषयावर, एका विषयावर आपण रात्री बोलणार आहोत, तो आहे पीसीओडीचा. पीसीओडीच ना, रात्री आपण जे विषयावर बोलणार आहोत ते पीसीओडी वर बोलणार आहोत.
तर पीसीओडी असा विषय आहे की ज्या विषयावर पुरुषांना तर माहितच नाही. पुरुषांना तर माहिती सोडा, प्रवीणजी, काही महिला येतात त्यांना आजार आहे पण त्यांना माहित नाही मला हा आजार आहे पीसीओडी. त्यांना त्याचे लक्षणं माहित नाहीत, लक्षणं दिसत आहेत त्यावर ते वेगळेच उपाय करतायत. पीसीओडी आजार आहे त्यावर कुठले व्यायाम करायचे त्यांना माहित नाहीत. पीसीओडी आहे त्याच्यावर त्यांना काय आहार घ्यायचा तो माहित नाही आणि त्याचे दुष्परिणाम शरीरावर प्रचंड दिसत आहेत. डॉक्टर औषधं लिहून देत आहेत आणि सातत्यानं औषधं घ्यावे लागतायत. ज्या महिलांना पीसीओडी आजार आहे, दुर्दैवानं मला असं म्हणावं वाटतंय की त्यांच्या पतीला, त्यांच्या घरच्यांना माहित नाही यांना पीसीओडी. आणि ते डॉक्टर कडे जातात, गायनेकॉलॉजिस्ट मॅडम असतात किंवा डॉक्टर असतात, ते औषधं लिहून देतात, ते औषधं घेत आहेत. परंतु समग्र त्यावर काम केल्या जात नाही. त्यासाठी डाएट काय असावा, एखाद्या पीसीओडी झालेल्या महिलांसाठी व्यायाम कुठला करावा, त्यांनी सप्लिमेंट कुठले घ्यावेत, हा आजार होऊ नये म्हणून कुठले व्यायाम करावेत. म्हणजे तुम्हाला वाटत असेल तुमच्या घरात मुलगी आहे, बायको आहे, आई आहे, बहीण आहे, त्यांना तुम्ही सांगा की ताई हा व्यायाम करत राहा बरं. काही सांगू नका कशामुळे काय होईल, पीसीओडी पासून दूर राहतील, भविष्यामध्ये आजार होणार नाही. फ्री मध्ये व्यायाम तर करायचे, फक्त ह्या व्यायामावरून शिफ्ट होऊन दुसरा एक्सरसाइज करायची ज्याला तुम्हाला कधीच पीसीओडी होणार नाही. आहारामध्ये काही गोष्टी तुम्ही नित्य नियमाने घेत राहिल्या महिला तर त्यांना पीसीओडी होणार नाही. आणि ही सगळी माहिती फ्री. परत वैज्ञानिक माहिती जी आपण सायंकाळच्या 7च्या मीटिंग मध्ये सांगणार आहोत. पुरुष मंडळींना मी 7च्या मीटिंग मध्ये पहिल्या 20 मिनिटांमध्ये जे काही लक्षणं वगैरे सांगेल ना, तुम्हाला महिला पाहिजे की लक्षात येईल, येस या महिला पीसीओडी आहे. त्यांच्यासोबत तुमची ओळख वगैरे असेल तर त्यांना तुम्ही आधी डाएट आणि एक्सरसाइज सजेस्ट करा की ताई तुम्हाला हा आजार वाटतं, तुम्ही हे एक्सरसाइज करा, त्यांना फरक दिसेल. मग तुम्ही सप्लिमेंट सजेस्ट करू शकता. फक्त आपल्याला सांगण्याची पद्धत बदलावी लागेल. तर रात्री सायंकाळच्या 7च्या सेशनला ज्या कोणत्या महिला पीसीओडी आहे किंवा ज्या महिला आहेत ज्यांना पीसीओडी विषयी माहिती करून घ्यायची, जे पुरुष आहेत ज्यांना पीसीओडी विषयी माहिती करून घ्यायची, शुद्ध मराठीत एकदम सोप्यामध्ये, त्यांना सायंकाळच्या 7च्या मीटिंगला बोलवा. आपण सायंकाळचं 7चं सेशन पीसीओडी वर आहे. आता जर मी विचारलं की नेमकं पीसीओडी म्हणजे काय, तर 4 जण आहेत तिथे बसलेले की जे सांगू शकतील की पीसीओडी म्हणजे काय. कारण की त्यांनी हिंदीमध्ये सेशन अटेंड केलेत, डायरी पेन करून घेतलेत, लिहून घेतलंय, म्हणून त्यांना माहित आहे पीसीओडी म्हणजे काय. आपण 96 जण आहोत, 4-5 जणांना सांगू शकतो पीसीओडी काय. आणि तेवढ्या मोठ्या महिला त्रास सहन करतायत आणि आपल्या प्रॉडक्ट पासून वंचित आहेत. बरोबर आहे. आपल्याकडे उपाय आहे त्याचा सगळा. तर त्यामुळं सायंकाळच्या 7च्या सेशनला मी विनंती करतो. सकाळच्या सेशन आपले खूप माणसं असतात, सायंकाळच्या सेशनला सायंकाळचे काम करतात. परंतु आज रात्री सायंकाळी 7 वाजता ज्या कुठल्या महिलेला पीसीओडी आहे किंवा ज्या कुठल्या महिलेला चेहऱ्यावर केस येत आहेत, चेहऱ्यावर फोड येत आहेत, पाठीवर फोड येत आहेत, ज्या महिलांना पाळीचा त्रास आहे, त्या महिलांना तुम्ही पाळी लवकर येत नाही, पाळी कमी होते, म्हणजे जेवढा रक्तस्राव व्हायला पाहिजे जेवढा रक्तस्राव होत नाही, अशा ज्या महिला असतील ज्यांचं वजन थोडं वाढलेलं असेल, त्या महिलांना तुम्ही सायंकाळच्या मीटिंगला बोलवा. आपण पीसीओडी वर मॅडम, ममता दीदी, हीच लिंक आहे आपली, हीच लिंक आहे जी ज्या लिंकवर आज आपण आता बोलत आहोत, भेटलेलो आहोत. याच लिंकवर सायंकाळी 7 वाजता सुद्धा भेटू. तर तुम्ही पीसीओडी वाल्या महिलांना बोलवा. पीसीओडी वाल्या महिला म्हणजे कुठल्या महिला, ज्यांच्या चेहऱ्यावर पुरुषासारखे केस येत असतील, थोडं वजन वाढत असेल, पिरियड लाईट येत असेल, म्हणजे पिरियड मध्ये जितकं रक्त जायला पाहिजे तेवढं रक्त जात नसेल, त्यामुळे शरीरावर हार्मोन्स बदलून चेहऱ्यावर, पाठीवर सारखेच फोडे येत असतील, अशा काही महिला तुमच्या बघण्यात असतील, तुमच्या टीम मध्ये असतील, किंवा तुमच्या टीम मध्ये काही महिला, काही पुरुष ज्यांना पीसीओडी वर काम करायचं आहे, अशा महिला पुरुषांना तुम्ही सायंकाळच्या 7च्या मीटिंगला बोलवा. आपण त्यावर पद्धतशीर या पीसीओडी वर आपण जी माहिती माझ्याकडे आहे ती माहिती मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि ज्यांच्याकडं आणखीनही पुस्तक नाही, उशीर नका करू, उशीर करू नका, लवकर पुस्तक मागवा आणि तुम्ही ज्यातून समजून आपण सांगू शकू, स्वास्थ्याविषयी लोकांना चांगलं समजून सांगू शकू.
तर आपण सायंकाळी भेटूयात. पाठवतील आपल्या लिंक काही जणांना. संगीताताई आहे तिथं, ज्या लीडर आहेत, रुपाली ताई आहेत, पुष्पाताई आहेत, दुर्गाताई आहेत, त्यानंतर ममता दिदी आहेत, त्यानंतर ज्या महिलांची मला नावं दिसत आहेत, त्यानंतर प्रीतीताई आहेत, रेणुकाताई आहेत. तुम्ही थोडस आपण मनीषा दिदी आपण काय करू, थोड्याशा महिलांना रात्री बोलूयात. वंदनाताई आहेत मीटिंग मध्ये. आपण थोडस काय करू, महिलांना बोलू ज्यांना त्रास असेल किंवा त्यांना वाटतंय की आपल्यातून पूनम दिदी, आपण ज्या कोण वाटतं आपल्याला, पुष्पा दिदी, जे आपल्याला वाटतंय ना की महिलांना हा त्रास आहे, आणि थोडीशी बारीक माहिती आपण घेऊ. आणि माहिती कशी समजून सांगायची सायंकाळी आपण पाहू. तर आपण महिलांना रात्री इन्व्हाइट करूया आणि सायंकाळच्या मीटिंग वर आपण PCOD वर बोलणार आहोत. सध्या आपण बोललो ओव्हरऑल हेल्थ. आपला जर संपूर्ण स्वास्थ्य पाहिजे असेल तर आपण ह्या 5 गोष्टीवर काम केलं पाहिजे आणि प्रॉडक्ट कसे समजून सांगायचे एवढंच पाहिले. सायंकाळी यातला आपण एक स्पेशल पार्ट PCOD यावर बोलू आणि आपल्या टीमचे मॅक्झिमम लोक आपण झूम वर आणू आणि तुमचे प्रश्नाचे उत्तर सुद्धा त्यावेळेस आपण डेफिनेटली घेऊ. सायंकाळी भेटूया, तोपर्यंत थांबू. चार्ज मेरा चार्ज न्यूट्री चार्ज. सायंकाळी बिलकुल आपण